एक मिनिट एक मिनिट. दादा एक मिनिट पाहुण्यांचे इथे आगमन होते. दादा एक मिनिट सनी संते हे मनोगत व्यक्त करतायत या स्पर्धेबद्दल. रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक. चला महाराष्ट्राचा आवाज एक मिनिट शांत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एसकेटी ग्रुपची एवन जोडी अमित शेट कारभारी, ओमकारजी पातकर, प्रकाशजी कारभारी आणि एसकेटी ग्रुप महाराष्ट्र राज्य इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अमित शेट कारभारी आपलं मनापासून आभार. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, मॅच चालू. विश्वनाथ शेठ एक मिनिट. नेविजे दहीसर मॅच चालू विश्वनाथ ठेवा. शेठ विश्वनाथ शेठ रात्री 12 पर्यंत ऑर्केस्ट्रा आहे. रात्री 12 पर्यंत ऑर्केस्ट्रा आहे. विश्वनाथ शेठ एक मिनिट. ताई 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 एक मिनिट. पारितोषिक आपण देऊया. मी डोंबिवलीकर या टीमला. चला आपण डोंबिवलीकर या संघाला आपण पारितोषिक देऊया. मी डोंबिवलीकर संघाने सामना जिंकलेला आहे, त्याला आपण पारितोषिक देऊया. राजन थळे यांना विनंती असेल आपण देखील या. आणि अमित दादा कारभारी यांना विनंती असेल, दादा आपले शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. अमित दादा कारभारी, एसकेटी ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य आदरणीय अमित दादा कारभारी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. आणि एकूण 10,000 रुपये देखील आहेत सनी संते यांच्यासाठी. प्रतीक पाटील, संजय पाटील आणि कपिल पाटील यांच्या माध्यमातून टोटल 10,000. यस, आपली डोंबिवली जिंकलेली आहे. चला पिंटे शेट आपण देखील या. पिंटे शेट आपण देखील या. पिंटे शेट आपण या. पिंटे शेट आपण देखील या. चला अंतिम सामना नितेश, सामना सुरू करा आपण. 4 षटकांचा सामना असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. मॅचला सुरुवात करा. फायनल मॅच सापाड चषक 2025. ओ व्हेरी फास्ट बॉल. मिलिंद पहिलाच मारलाय षटकार. मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. चला प्लीज
यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. कारण प्रत्येक षटकाराला दोन्ही संघांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये, प्रत्येक चौकाराला 300 रुपये आणि विकेटसाठी देखील विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल 1000 रुपये. फसलाय लॉंग ऑनला चान्स आहे. दिशांक पोहोचलाय. वेल कॅच. 6ला पहिला धक्का गावदेवी दहिसरला. आदित्य पाटील बाद. वन्स अगेन आदिक शेठ पाटील, पिंट्या शेठ पाटील यांच्या वतीने सापाट चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांना एक नम्र सूचना आहे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज. आणि स्टेज समोर कोणी उभं राहू नका. लवकरात लवकर स्टेज समोरची जागा रिम्यूव्ह करा प्लीज. मित्रांनो विनंती आहे तुम्हाला. नवीन बॅटर आलेत राहुल पाटील. आमदार चषक 2024 मध्ये जी स्पर्धा, 23 मध्ये जी स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळाली. आदरणीय आमदार विश्वनाथ शेठ भोईर यांच्या सन्मानार्थ त्या स्पर्धेचे शिल्पकार सतीश शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चला आदरणीय सतीश दादा भोईर साहेबांचं आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. सतीश दादा भोईर यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. उडवला बॉलला राहुलने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डिस्क जॉकी 12 धावा धावफलकावरती आहेत. तेरा धावा आहेत. 13. लेग स्टंपला बॉल होता ऑन साइडला, फक्त ढकलून दिलं राहुलने. आणि ओव्हरऑल जर आता आपण बघितलं तर इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 धावा, 1 गडी बाद.
अंपायर्सला विनंती आहे 2च मिनिटं फक्त मॅच थांबू आपण, ज्यांचे आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो. तरुणांच्या गायामधलं ताईत आद आणि उद्योगपती अरविंद शेठ भंडारी कोळवली कल्याण, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. दादांचं सहर्ष स्वागत आहे. कुशल शिषा स्पोर्ट सापाड, पिंट्या शेठ पाटील, आदिक शेठ पाटील यांच्या वतीने सापाड चषक 2025 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमधील 1,00,000 रुपयांचं पारितोषिक लाभलेलं आहे, शिवा मल्हार बैलाच्या मालकीन रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे आणि त्यांचं कालीज शिवा आणि मल्हारला आपण पाहू शकाल. त्यांची ग्रँड एंट्री होईल. शिवा आणि मल्हार 4x4 शिवा आणि मल्हार रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांच्या माध्यमातून 1,00,000 रुपयांचं डोनेशन लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. क्या बात आहे. परफेक्ट नियोजनाचे भाष्य भावेश दादा भोईर यांचे नियोजन असतं शिवा आणि मल्हारसाठी. त्यांचं देखील विशेष कौतुक. सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय उद्योगपती कोळवली कल्याण अरविंद शेठ भंडारी यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच दादा. चला वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 14 आहेत. 1 विकेट पडले. बॅटिंग करत असताना गावदेवी दहिसर दहिसरच्या निळचे फायनल मध्ये खेळतात. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. आलाय करण पाटील. समोर दिला आणि समोरच मारलाय. स्ट्रेट हिट. लॉंग ऑफचा बाहेर. राहुलचा षटकार. षटकार राहुलचा बॅट मधून आलाय आणि 6 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा धावा फलकावरती. एज आहे बॉल. सध्या जर आपण बघितला तर तो आउटसाइड एजने शॉट थर्ड मॅन कडे. डॉट बॉल आलेला आहे. धावा 20 आहेत आणि या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये बरेचसे व्यत्यय येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इव्हिनिंग सेशन आहे. सांगतेकडे आपण वळतोय. सापाड चषकाच्या मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेक्षकांची गर्दी खऱ्या अर्थाने हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. चर्चेत राहणारी स्पर्धा. उलटा स्विच हिट. राहुलने इथे पाठवलं बॉलला. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार.
थँक्यू लाईव्ह ऑर्केस्ट्रा. थँक्यू सो मच. It's a खऱ्या fair अर्थाने दोनच KK, मिनिटं. एक मिनिट थांबवतोय प्लीज. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेब उपस्थित आहेत. गेली कित्येक वर्ष सापाट चषक आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये बाईक ठेवण्याचं स्वप्न असतं पिंटे शेठ पाटील यांचं, परंतु या वर्षी ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे. अरविंद शेठ भंडारी साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की एका प्लेअरचं देखील आज स्वप्न पूर्ण होणार आहे. मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवण्याचं. अरविंद शेठ भंडारी आपलं मनापासून आभार. फेअर डिलिव्हरी होती आणि दोन्ही षटकार येतात. बॅकवर्ड पॉइंटला स्विच हिट मारलेला तो येणे आताच आहे. आणि तिसरा आलाय राहुलचा दैसर साठी आणखी एक तडाखेबंद षटकार. नीडचे टीम थर्ड अंपायर टीव्ही अंपायरने बघा निळजेचाही 12th मॅनने बघितलेलं आहे आता टीव्ही अंपायर कडून. तीनही षटकार आहेत. पडद्याच्या अगोदर बाउंड्री लाईन आहे आणि एक्स्ट्रा प्लेअरने देखील कंट्रोल रूम मध्ये आता जाऊन बघितलेलं आहे. सो 3 षटकार लागोपाठ आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 आलेत. राहुल सुसाट सुटलाय रेबल सारखा. 38. शेवटचा एक बॉल आहे करंटचा. प्रयत्न स्विच हिटचा यॉर्कर आलाय. आता चान्स घेतली जाईल पहिल्या धावेसाठी. येते 2 षटकांचा खेळ संपला. फायनलची फर्स्ट इनिंग. दहिसरचं धावफलक 39 ला 1. सर्व ज्यांच्याद्वारे देखील या मैदानावरती आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. युवा उद्योजक अमित दादा कारभारी यांची उपस्थिती आपण पाहतो. उद्योगपती अरविंद शेठ भंडारी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आणि सापाट चषकाच्या या फायनल मॅच आपण सर्वजण आनंद घेतोय. जबरदस्त खेळ दहिसरच्या बॅटर्स कडून, खास करून राहुलने जी बॅटिंग केली आहे. 9 बॉल मध्ये 32 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 39. 1 विकेट पडले. 39 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि थर्ड ओव्हर मध्ये आलाय निळजेचा केतन पाटील. कमेंट बॉक्स कडून निळजेचा केतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल. इंटरेस्टिंग बॅटल आहे. ओहो, बॅट स्विंग तर गोफणी सारखी बॅट फिरली होती, पण इथे बॉल पडलाय हलका. शार्प आउट कटर आलाय आणि विकेट किपर कडे डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेटने केतन आला. बोट फिरवली त्याने. ऑप्शनचा बाहेरचा बॉल सीमा पोता. जास्त बाहेर निघाला नाही आणि आतही आला नाही. डॉट बॉल आलाय पहिला. शांत ठेवलंय राहुलला. शांत ठेवणं तितकंसं कठीण नाही.
लोअर फुल टॉस अटेम्प्ट केलाय, कार्पेट ड्राइव्ह, काउ फेसला बॉल आहे, नितेशने स्टॉप केलाय, उचलून थ्रो करतील. धावा तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या दोन. जास्तीत जास्त इथे प्रयत्न हाच आहे मिलिंदचा की राहुल स्ट्रायकिंग एंडला पाहिजे. साथ देतोय, धावतोय तोही. 41 वरती सध्या गावदेवी दहिसर संघ पोहोचलाय. लावण्य 11 जवनुमान नियोजक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णू शेठ पष्टे यांनी पॅक केलेला संघ फॅन टीम आहे. तिसरं षटक प्रगती पथावर, 4 ओव्हरची मॅच आहे. धावा 41 आतापर्यंत. उलटॉस, प्रचंड ताकदीचा वापर, राहुलचा आणखी एक बेधुंद करणारा षटकार. ऍक्शन रिप्ले 2 विंडोज सध्या तरी स्क्रीन वरती. राहुलचा बॅट स्विंग जबरदस्त आहे आणि बॅट वरती बॉल जर मिडल झाला त्याने बघितलं कदाचित टोला लागला होता की काय बॉल, पण सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा येत आहेत. 47 वरती 47 वरती धाव फलक आणि फायनल मध्ये कदाचित आपल्याला राहुल पाटील कडून 50 पाहायला मिळू शकते. 12 बॉल 40 धावा बनवल्यात राहुल पाटील आतापर्यंत. सत्तेचाळीस बनलेल्या आहेत. वन्स अगेन केतनच्या अगेन्स्ट राहुल. लेग स्टंपला टाकलाय आणि इकडे बॉलला पाठवलंय. जागा दाखवली, डीप स्क्वेअर लेग. आला आणखी एक षटकार. कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब याच गावचे सुपुत्र आहेत उंबरडीचे आणि त्यांच्याच मैदानावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. सापाट चषक 2025. उंबरडेकरांचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि थँक्स अ लॉट तुम्ही दिलेलं हे ग्राउंड. पडलाय बॉल, राईट झाला आणि इथे आता राहुलला फसवलंय. ही 6व्या दिवसाची खेळपट्टी. पण राहुलने जी बॅटिंग केली खेळपट्टीचा बॉल जो हरकत करत आहे, फिरत आहे, त्याचा कोणता इम्पॅक्ट पडला नाही. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 53, 53 धावा आणि इंडिव्हिज्युअल 46 ला खेळतो राहुल पाटील. शेवटचा एक बॉल या षटकातील केतनचा. 14 धावांचं हे देखील षटक राहिलं आतापर्यंत. उडवायचा होता, एज घेऊन बॉल शॉर्ट स्क्वेअर कडे चालला आणि स्ट्राइक नेक्स्ट ओव्हर मध्ये देखील राहुल कडे असेल. 3 षटकांचा खेळ संपला. 54 धावा, 1 गडी बाद. चला देवा पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. अधिक पाटील यांच्या शुभ हस्ते. डीबी प्रोडक्शनचे ते ओनर आहेत. त्यानंतर इथे आपण सन्मान करूया परफेक्ट नियोजनाचे बादशे आदरणीय भावेश दादा भोईर यांचे इथे आपण सन्मान करूया. नियोजनाचा बादशाह भावेश दादा भोईर. शिवा मल्हार बैलाचे नियोजनाचा बादशाह आहे भावेश दादा भोईर यांचे इथे आपण सन्मान करूया. या पण व्यासपीठावरती ताईंनी सांगितलं आमची जी बैल आहेत ती त्यांच्यामुळेच आहेत. भावेश दादा भोईर यांचा इथे आपण सन्मान करूया. अधिक पाटील यांना विनंती असेल. चला तिकडेच करूया.
शिवासोबत. यस के पिंट्या शेट सांभाळून. ओहो टक्कस आवाज. बॉल लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी. राहुल उडवतोय आणखी एक रॉकेट षटकार. थँक्यू 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 थँक्यू. नाही नाही आता आमची बारी आहे. थँक्यू आता थँक्यू सो आमची मच. सापडगावचे उद्योजक आदरणीय नरेश श्रीपत पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संजय पाटील सावतगावचे उद्योजक आहेत. शत्रुघ्न मडवी सापाड गावचे उद्योजक आहेत, त्यांचं देखील वेलकम या सापाड चषकामध्ये. मान्यवर आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आहे. चार बॉल आणि बाकी आहेत या डावामधले. 50 इंडिव्हिज्युअल पाहायला मिळते. राहुलची 53 ला नॉट आउट खेळतोय. ग्रेट नॉक. सुसाट सुटलाय. अर्ध्या विकेट वरती टाकलाय आणि बॉलला पाठवलं आता उंबरडे मधून सापर्डे मध्ये षटकार. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत राहुल कडून आपल्याला पाहायला मिळाले. 6चा पाडा. वारंवार षटकार येत आहेत. खोला टाकला. वाडी स्लॉंगनला डबलला चान्स इथे घेतली जाईल. केतन मिस्टेक झाली आहे. बॉल सेकंड अटेम्प्ट मध्ये अडवलाय पण आता ट्रिपलचा कदाचित प्रयत्न होणार नाही. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि पॅव्हेलियन हॅप्पी आहे कारण धावा बनतात त्यामुळे राहुलकडे त्यांचे जास्तीत जास्त फोकस आहे. इंडिव्हिज्युअल आतापर्यंत 19 बॉल मध्ये 61 धावा राहुल पाटीलने बनवल्यात गावदेवी दहिसर साठी. तर 68 वरती आपल्याला गावदेवी दहिसर संघ पाहायला मिळतो आणि 9 षटकार आतापर्यंत या डावामध्ये राहुल पाटील कडून आपल्याला पाहायला मिळालेत. 2 बॉल बाकी आहेत. पाहूयात 10वा षटकार येतोय का त्याच्या बॅटमधून. खाली लागला बॉल. डबलला इथे चान्स. मिलिंद मात्र आता थांबलेला आणि राहुलने त्याला थांबवलंय. शेवटचा एक बॉल आहे. मिलिंदने फक्त या डावामध्ये 2च बॉलचा सामना केलाय. त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल बरंच काही सांगून गेली. शेवटच्या बॉलवरती जरूर चान्स दिले राहुलने त्यालाही. 69 बनलेले आहेत. शेवटचा बॉल. फायनल फर्स्ट सेशन. खोला तिथे बॉल. केतन लॉंगनचा फिल्डर वेगाने बॉल वरती. धाव एकच आली आहे. डबलला चान्स. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. डाव संपला 70 ला 1 गावदेवी दहिसर आणि 71 धावांचं टार्गेट ठेवलंय लावण्य 11 जवनुमान निळजे समोर. लगेचच इनिंग कंप्लीट करा. निळजे टीम बाहेर या लवकर. दहिसर उतरायचं तुम्हाला. सेकंड इनिंगला लगेचच सुरुवात होईल. येस येस जाऊयात आपण पुन्हा एकदा मनोज दादा भंडारी यांच्याकडे ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत.
चला सामना आपण सुरू करायचा आहे. धाव बनवायच्या त्या मॅच मध्ये 71 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी. लावण्य 11 जय हनुमान निलजे या संघाला. मोहिली गावचे उद्योजक आणि सुप्रसिद्ध पुरस्कर्ते आदरणीय किरण शेठ पाटील साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भावेश थले साहेबांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. नरेशजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. खऱ्या अर्थाने चला सापाड चषक सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा याचसाठी केला होता टास की ही स्पर्धा शेवटच्या क्षणामध्ये गोड व्हावी आणि स्पर्धा गोड होताना चला शिवाला आपण बाहेर आणायचंय कारण की अंधार होत चाललेला आहे. पहिल्या क्रमांकासाठी या स्पर्धेमधील पारितोषिक आहे 1 लाख रुपयांचं. टोटल 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे. फार कमी प्रवेश फी. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, 4 समालोचक त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, 4 12 मॅन त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, 3 पंच त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल असे भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये. 71 धाव बनवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. रेबल ग्रुप यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक घेत आहे प्रेक्षकांसाठी आणि सचिन पाटील यांच्याकडून 300 टोटल 500. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. डीजे सचिन कडून देखील 300 आहेत. ड्राईव्ह करतायत मिडॉनला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 71 धाव बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने सापाड चषकाचं प्रमुख आकर्षण होतं. महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि काल पुरंदर केसरी. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 8. 71 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडे लागते. खराब फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9. महाराष्ट्रातील ही एकमेव अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेची गेली 2 ते 3 महिने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. कारण की पंचांसाठी, समालोचकांसाठी, 12 मॅन साठी सायकल आहेत. फटका छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळताय.
क्या बात आहे. डीजे सचिन यांच्यासाठी देखील कूलर आहे. हाफ ट्रॅकर हुक करतायत. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. मनोज दादा भंडारी बघा, चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. या सापाट चषकाचा आनंद घेते, या अंतिम सामन्याचा आनंद घेते. हे खऱ्या अर्थाने यश आहे या सापाट चषकाचं. धावसंख्या आहे 17. 71 धाव बनवायचे आहे 4 षटकांमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 18 बनवायचे धावा 54 सामना जिंकण्यासाठी. चला, लहान मुलांना विनंती असेल, प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. या अंतिम सामन्याचा आनंद घेते. कोण होईल चॅम्पियन? कारण की जो संघ चॅम्पियन होईल त्या संघाला पुढील वर्षी फ्री एंट्री आहे. पिंट्या शेठ पाटील आणि आदिक पाटील यांच्या माध्यमातून ही संकल्पना. दहिसर एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेग त्याची ओळख. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट गाजवलेले आहेत या सुमित भोईरने. आणि पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. लावण्य 11 जय हनुमान निलजे आणि सामना सुरू आहे गावदेवी दहिसर. दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वरजी मडवी साहेब यांचं आगमन झालेलं सुस्वागतम. विघ्नेशजी मडवी यांचे पिताश्री सुस्वागतम. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 18 धावा. चला, कुमारी लावण्या विष्णू पष्टे यांच्या माध्यमातून लावण्य 11 जय हनुमान निलजे या टीमसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक आहे. विष्णू पष्टे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. निलजे संघ त्यांना फाईट करतोय. गावदेवी दहिसर संघ. हा अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल. स्ट्राईक एंडला बॅट्समन विशाल पवार आपण पाहतोय. ज्या विशाल पवारने सापाट चषकामध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे. 7 चेंडू आणि 7 षटकार मारण्याचा तो विशाल पवार स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. सुरुवात खूप चांगली झाली या मॅच मध्ये. लावण्य 11 जय हनुमान निलजे या संघाची ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत डीप मधून. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे नितेश पाटील आणि विशाल पवारने. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे लावण्य 11 जय हनुमान निलजे या संघाला. अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनल. गोलंदाज सुमित भोईर दहिसर एक्सप्रेस. ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 बनवल्या होत्या परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीयेत कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे. दमट हे वातावरण आणि अंधाराचं सावट देखील आपण पाहतो या सामन्यावरती. अंधार होत चाललेला आहे. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि नो मिस्टेक महेंद्र आहेत. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. विशाल पवार बॅक टू द पविलियन.
चेक चेक चेक. फर्स्ट इनिंग मध्ये दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवरती जो षटकार दिला होता अंपायरने, पुन्हा चेक करून फायनल डिसिजन येतोय. एव्हिडन्स क्लिअर भेटलाय, त्यामुळे तो चौकार होता. 71चं टार्गेट आहे, ते 69 असेल. दैसर टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे, अथवा यानंतर देखील तुम्ही बघू शकता. क्लिअर एव्हिडन्स आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये दिसतंय. चौकार आहे. 71चा चेस होता, -2. 69चा चेस असेल. लक्षात घ्या निळजे आणि दैसर दोन्ही टीम्स. आणि त्यासोबत उंबरडे आणि सापाड्या कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक या दोन्ही गावातील उपस्थित असतील तर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. VIP डाईस वरती येऊन आसन ग्रहण करा. सापाट चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. येस, दोन्ही गावातील कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील, आपण मंचावरती या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत आहे. आणि त्याचबरोबर कोळिवली गावातील देखील. काय गोलंदाजी होते, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये करतायत. सुमित भोईरने इम्प्रेस केलेला आहे. डॉट बॉल येतोय आणि अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय आणि या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. DJ सचिन, सर्वांनी हात वरती करा, हे त्यांचं स्लोगन आहे. 30,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत YouTube वरती. DJ सचिन, मुठवलचं नामवंत गोलंदाज कुमारजी रणवी यांचं आगमन झालं, सुस्वागत. आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. पिंट्या शेठ पाटील आणि अधिक शेठ पाटील यांच्याकडून जर सीमारेषेच्या बाहेर तुम्ही कॅच पकडली तर 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. रेबल ग्रुप यांच्याकडून 200 आहेत. सचिन पाटील यांच्याकडून देखील 300 आहेत. टोटल 1000. पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलजे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. नितेश पाटील सांगतोय अजूनही सामना संपला नाहीये. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. चेंडू शिल्लक 10 धावा बनवायचे ते मॅच मध्ये, सामना जिंकण्यासाठी 36. चला पंच, सामना स्पीडअप करायचा आहे कारण की अंधार होत चाललेला आहे. या मॅच मध्ये 10 चेंडू बनवायचे, धावा 36. काय बॅटिंग सुरू आहे नितेश पाटीलची. नितेश पाटील, केतन पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. तिसरा षटकार येतोय आणि प्रेक्षकाने हा झेल सोडलाय.
स्वागत आहे. दरम्यान वाकण संघाला ज्यांनी पॅक केलं होतं या स्पर्धेमध्ये उद्योगपती भानाशेठ गायकर यांचं आगमन झालेलं. सुस्वागतम सुस्वागतम. वेळ जास्त चाललाय. दैसर टीम प्रत्येक षटकारानंतर तुमची मीटिंग नकोय प्लीज. चला दहिसर संघ आपण जास्त वेळ घेत आहेत. चिंता वाढली दहिसर या टीमची देखील. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे नितेश पाटीलची. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 30. नितेश पाटीलचा बल्ला बोलतोय. नितेश पाटील नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये आणि या सलगच्या 3 षटकारांसाठी नक्कीच कुमारी लावण्या विष्णू पष्टे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,500 रुपयांचं पारितोषिक असेल. आयवा जेलसाठी देखील टोटल 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. डीजे सचिन यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आणि सलगचा आलाय हा 4था षटकार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. प्रत्येक बॉलवरती तुम्ही एकत्र येत आहेत. महेंद्र दादा आयोजक सूचना करतायत प्रत्येक बॉलवरती तुम्ही एकत्र येत आहेत. अंपायर शेखर सर सक्त ताकीद द्या. सलगचे 4 षटकार येत आहेत. फलंदाज नितेश पाटीलच्या बॅट मधून. नितेश पाटील ऑन फायर. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. शेख प्लीज. दैसर टीम बॅड लाईटला सामोरं जावं लागणार आहे. मॅनेजमेंट टीम सांगते फास्ट खेळा प्लीज. अजून जर 4 षटकार लगावले तर टोटल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. कुमारी लावण्या विष्णू शेठ पष्टे यांच्या माध्यमातून. स्विंग नमीस. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. ज्या राहुल पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती त्याच राहुल पाटीलला या सेकंड इनिंग मध्ये टार्गेट केलं जात आहे. त्याच्यावरती प्रत्येला चढवला जातोय. 7 चेंडू शिल्लक 24 ची गरज. ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. अप्रतिमा झेल पकडलाय आदित्यने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे या सामन्यामधील. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. दहिसर टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. सहा चेंडू 24 ची गरज. पहिला चेंडू हुक करतायत. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय केतन पाटीलच्या बॅट मधून.
थँक्यू सो मच. चला 5 चेंडू बनवायच्या धावा 20 या मॅच मध्ये. फुल टॉस फायदा घेऊ शकले नाही. बॅटची कडा लागतीये. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेंद्र येत आहे चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत. चला चेक करूया आपण हाईट फॅक्टर. चेक दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन होतं कार्यसम्राट नगरसेवक सुनीलजी वायले साहेब, सहर्ष स्वागत आहे सापाट चषक 2025 मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम. कुणाल पाटील यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही या मॅच मध्ये दहिसर संघाला, कारण की चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 3 बनवायच्या धावा 17. त्यामुळे नक्कीच पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये विकेट आपण पाहूया. नक्कीच एकच बाद झाला होता आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 विकेट गमावलेत. त्यामुळे 3 चेंडू कंपल्सरी 17 बनवावे लागतील या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 षटकार मारावे लागतील. दिशांक ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फ्लिक केलंय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायाने हा चेंडू अडवलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 54 धावा. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जरी 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये निलजे संघाला वापसी करून देईल. अनेक चमत्कार आपण पाहिलेले आहेत क्रिकेटमध्ये. चमत्कार होईल का या सापाट चषकामध्ये? 2 चेंडू 15 ची गरज, परंतु या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे गावदेवी दहिसर या संघाने. लॉफ करतायत इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा पार षटकार. थँक्यू. चला थँक्यू सो मच. चला 1 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आणि शेवटचा बॉल देखील षटकार लगावलाय आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी दहिसर संघ. सापाट चषकाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन दहिसर चॅम्पियन.